नमस्कार मैत्रिणींनो, कीर्तीज वेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी हे 2 किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन रात्रभर सुकवून घेतलं आहे आणि छान असं लाल कलरचं भाजून घेतलेलं आहे. हरभऱ्याची डाळ 1.5 किलो घेतली, ती पण स्वच्छ धुवून रात्रभर सुकवून भाजून घेतले छान. मुगाची डाळ 1.5 किलोपेक्षा पण थोडंसं कमी, छान स्वच्छ धुवून रात्रभर सुकवून वाळून घेऊन भाजून घेतलेले आहे. उडदाची डाळ 1.5 किलो घेतले, स्वच्छ धुवून रात्रभर सुकवून छान लालसर असं भाजून घेतलेलं आहे. 1 वाटी धणे, 1 वाटी जिरे असं घेतलं आहे आणि ते थोडंसं भाजायचं, हलकंसं भाजून थोडंसं गरम करून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायचं. हे 2 किलो तांदूळ आहेत, त्यामध्ये 1.5 किलो हरभऱ्याची डाळ आहे, 1.5 किलो उडदाची डाळ आहे आणि मुगाची डाळ 1.5 किलोपेक्षा पण थोडीशी कमी, का की चकली मऊ होतात म्हणून थोडंसं कमी घालायचं. आणि जिरे आणि भाजून घेतलेले जिरे आणि धणे हे सगळे एकजीव करायचं आणि मस्त गिरणीतून दळून आणायचं. तयार झाली चकलीची भाजणी.